कशा आहात सगळे? आय होप सगळे छान असाल आणि एकदम मजेमध्ये असाल। तर चला, आजची सकाळी सुरुवात झालेली आहे। सकाळचे इथे नाश्ते झालेत आणि टिफिन झालेला आहे राहुलचा। ते गेले ऑफिसला। मुलांना तर सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे मुलं घरीच आहेत। आता चाललेलं आहे दुपारच्या स्वयंपाकाची तयारी आणि मी भांडी जे आहे सकाळचे ते मी नाश्त्याचे, जेवणाचे आणि दुपारचे स्वयंपाकाचे हे सगळे एकत्र करून मी सकाळची भांडी एकदाच घासून घेते। म्हणून इकडे साईडला आता फक्त सकाळची भांडी मी ठेवून दिलेले आहेत। सगळे त्यातलं खरकट वगैरे काढून ठेवते मी, पाणी वगैरे टाकून ते ओले करून ठेवते साईडला। आणि इथे दुपारचा स्वयंपाक करून घेत आहे। दुपारच्या स्वयंपाकामध्ये आता मी बनवत आहे सोयाबीनची भाजी। सोयाबीनची भाजी मी एकदम साधी सोपी आणि पटकन, एकच जर भाजी बनवायची असेल, दुसरी काही सुकी बनवायची नसेल तर मी सोयाबीनची भाजी छान अशी रस्सा त्यामध्ये बनवते, दाटसर रस्सा। तर इथे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले, त्यामध्ये मीठ टाकून, आणि ते पाणी थोडंसं थंड झालं की आपण काढून घ्यायचं आणि ते हाताने दाबून पिळून त्यातलं पाणी काढून घेऊन साईडला ठेवून दिले सोयाबीन। इथे पातेल्यामध्ये तेल टाकले, तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आधी खडे मसाले टाकले, बारीक चिरलेला कांदा टाकून, अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट चांगली परतवून घेतली, टोमॅटो टाकून चांगलं परतवून झालं की सगळे आपले बेसिक मसाले, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, इथं भाजून घेतलेलं सुकं खोबरं टाकले, ग्रेव्ही करायची आहे त्यामुळे, आणि डाळवा जो असतो थोडासा भाजून घेतला आणि त्याची पावडर करून घेतली आहे, ते सुद्धा टाकलेलं आहे। थोडीशी दाटसर ग्रेव्ही केली की छान लागतं आणि दुसरी सुकी भाजी करायची गरज नसते, म्हणून मी हे असं करत असते। तर आता हे जे भिजून घेतलेले सोयाबीन आहेत ते टाकून दिले, सगळे छान मसाले परतवून झाले की, आणि मग मिक्स करून चांगलं मिनिटभर त्यामध्ये गरम पाणी करून टाकलेलं आहे। गरम पाणी ग्रेव्हीसाठी आपल्याला जितकी हवी असेल तितकी। तर आता शिजल्यानंतर ना अजून थोडीशी दाटसर होते ग्रेव्ही। आता पुन्हा मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं चवीनुसार। तर आता छान असं उकळी येऊन द्यायची आहे, झाकण ठेवून उकळी येण्यासाठी ठेवले। तोपर्यंत आता मी इकडे चपात्यासाठी पीठ मळून घेतलं आणि बस कुकरला भात लावून घेतलेला आहे आणि चपात्या आणि सोयाबीनची भाजी इतकंच करायचं आहे। मस्त असं भाजीला उकळी आली आहे, 2 ते 3 उकळी आली की वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकायची, माझ्याकडे कसुरी मेथी आता संपलेली आहे। छान अशी भाजीचा सुगंध सुटलेला आहे आणि इथे सोयाबीनची झटपट अशी झणझणीत आपली भाजी तयार झाली आहे। आता मी इथे चपात्या करून घेते। चपात्या करत असताना मी आधी चपातीचे असे छोटे छोटे गोळे करून घेत असते, म्हणजे ना आपल्याला पटकन चपात्या होतात आणि तवासुद्धा, आपला गॅससुद्धा जळत नाही। इकडे मी गॅसची फ्लेम कमी करून ठेवली आहे आणि तवा तापत आहे, त्यावर तेल लावून घ्यायचं म्हणजे छान चपात्या उलटतात। आणि मग मी चपात्या सगळे एकत्र करून ठेवले गोळे की मग त्या फटाफट असे लाटून घेत असते आणि छान चपात्यासुद्धा होतात आपल्या। तर इथे बघू शकता मी एकदम पातळ अशा चपात्या करते, जाड अजिबात आमच्या घरी चपाती खात नाही। ते जितकी पातळ अशी झाली ना चपाती, अशी कागदासारखी चपाती पाहिजे असते, इतकं त्यांना पातळ लागतं सर्वांना, मुलांना पण मला पण। आणि मग अशा पद्धतीने चपात्यासुद्धा सगळ्या इथे कंप्लीट झाल्या, कारण आता करायचं आहे, जेवणं झालेले आहेत, भांडे झाले, तर सगळं झालं, कपडे वगैरे झाले। आता चालली आहे किचनची साफसफाईची सुरुवात। मी जसं की मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी आता उन्हाळा चालू झाला आहे, सुट्ट्या झाल्या मुलांना पण, तर दररोज आपण घरातली थोडी थोडी साफसफाई काढायची आहे। गावी जायच्या अगोदर ती साफसफाई मला पूर्ण करायची आहे, तर त्याच्यासाठी मी थोडं थोडं काढतच आहे। कपडेसुद्धा धुवायला काढलेले आहेत थोडे थोडे करून, बेडशीट, ब्लँकेट, गोदड्या वगैरे ते सुद्धा मी धुवत आहे। आणि आता इथे किचनमधलं काढले, आधी मी सगळ्यात आधी सुरुवात केली फ्रीजपासून। तर फ्रीज मी घेतलेला आहे साफ करायला, तर फ्रीजमधले सगळे भांडे काढून घेतले आणि त्यातले सगळे काढून घेऊन आधी मी डिफ्रॉस्ट करून त्यातला बर्फ सगळा वितळून घेतला आणि मग फ्रीजची आधी करून घेतलं क्लिनिंग की मग बाकीचं सामान वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देता येतं। आणि मग जे डब्बे वगैरे आहेत घासायचे ते सुद्धा मी नंतर काढणार आहे। तर चला, तर इथे बघू शकता आता बरेच दिवस झाले मी फ्रीजची डीप क्लिनिंग केलेली नव्हती, तर तेच आज मी शेअर करत आहे। फ्रीजच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी धूळ जाऊन बसलेली असते, ती रोज रोज आपण फक्त हात मारत असतो पण त्याला डीप असं क्लीन केलं जात नाही। तर आता फ्रीजच्या पाठीमागे बघूया किती घाण साचलेली असेल। तर दर 15 दिवसाला जरी केलं किंवा महिन्यातून जरी एकदा केलं डीप क्लिनिंग तरीसुद्धा फ्रीजच्या पाठीमागं खूप कचरा वगैरे साठत असतो, असं पाठीमागचं इथे बघू शकता।
मागं खूप सारं असं हे झालेलं आहे. खालून झाडू घेऊन किंवा खाली पोछा घालून जरी पुसलं ना तर साईडला कडनं असं ते किटन दाटलेलंच असतं. आता वरतून सगळं झाडून वगैरे जाळ्या वगैरे काढते मी. फक्त फ्रीजच्या साईडचंच मला आज करावं लागेल, कारण वेळेचं पण नियोजन करावं लागतं. तर सकाळची कामं दुपारपर्यंत झाले की रोज थोडं थोडं करूनच घरातली साफसफाईचं काम काढायचं. एकदा जर काढलं ना तर आपली तब्येत पण खराब होऊ शकते आणि कामाचा जास्त ताण येतो आणि नंतर दुसऱ्या दिवशी काम करायला आपला मूडच राहत नाही. म्हणून जास्त ताण येईल इतकं पण काम एकदम काढायचं नाही, एक एक गोष्ट रोज करायला काढायची. तर इथं बघू शकता फ्रीजच्या पाठीमागचं पाणी जे असतं ते पाणी काढले मी. त्याच्यामध्ये सुद्धा कचरा गेला आहे. आता ते पाणी मी फेकून देते आणि त्याला एकदम असं लाळू चिकटसुद्धा झालेलं असतं. ते व्यवस्थित असं खराब कपड्यानं पुसून घ्यायचं, पाणी काढून त्यामध्ये फिनाईल निरमा टाकून ते असं दुसऱ्या घासणीनं घासून घेतलं आणि कोरडा कपड्यानं पुसून घेऊन ते उन्हामध्ये मी सुकायला ठेवलं. म्हणजे त्यामध्ये ना काही बॅक्टेरिया वगैरे असतील ना ते मरून जातात आणि मच्छरसुद्धा अंडे देऊ शकतात. म्हणून आपल्याला डेंग्यूची वगैरे जास्त शक्यता असते फ्रीजच्या पाठीमागच्या पाण्यामध्ये. म्हणून मला मात्र खूप भीती वाटते. ते मी व्यवस्थित धुवून घेते पाठीमागचं फ्रीजच्या भांडं आणि ते उन्हात सुकाय ठेवायचं पुसून घेऊन कधी पण. तर ते ठेवून दिलं आणि आता इथं फ्रीजच्या पाठीमागचं इथे बघू शकता सगळं झाडून घेतलं. वरच्या टाईल्स वगैरे पुसून घेतलेले आहेत आणि ते एकदम सुकण्यासाठी ठेवलं, कारण फ्रीज बाजूला सरकवलेलं आहे. तर आता ते पाठीमागचं सुकून झालेली आहे फ्रीजची जागा. त्याच ठिकाणी फ्रीज आता मी सरकवून देते आणि मग फ्रीज आतमधून साफ करून घेते. फ्रीजच्या पाठीमागच्या जाळ्या आणि सगळं झाडून फटकून पुसून घेतलं. फ्रीज खालून आतून आणि बाहेरून, आतून नाही पुसलं. चला आता आतमधली साफसफाई करूया. तर आता मी इथे ना आतमधलं साफ करण्यासाठी मी पाणी घेतले टोपल्यामध्ये एका छोट्याशा आणि त्याच्यामध्ये मी डिशवॉश लिक्विड थोडंसं किंवा हँडवॉश टाकते. कधी कधी असं थोडासा शॅम्पू टाकते, किंचित टाकलेलं आहे, कारण जास्त डीप क्लीन करायची असेल ना फ्रीजची तर थोडंसं काहीतरी टाकायचं. निरमा वगैरे नाही टाकायचा, डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश टाकायचं किंवा शॅम्पू टाकायचं. थोडंसं मी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये कपडा बुडवून मी आधी पुसून घेते आणि नंतर स्वच्छ पाण्याने मी पुन्हा एकदा फ्रीजला पुसून घेत आहे. तर इथे बघू शकता पूर्ण जे दरवाजा आहे ना, जास्त करून दरवाजाच्या साईडचीच फ्रीजची साईड खराब होते माझी तरी. आणि कारण तिथं बाटल्या वगैरे ठेवतात, मी मसालेसुद्धा ठेवत असते आणि मग त्यामध्ये डाग वगैरे पिवळे पडलेले असतात. तर मग ते निघायला इझी जातं जर आपण त्याच्यामध्ये काही टाकून पाण्यामध्ये आपण जर पुसलं तर आतमधून पण पुसून झालेलं आहे. दोन्ही पाण्याने मी साफ करून झाले आणि आता फ्रीज साफ करून झालं की फ्रीजचे दार आणि ते आतमधलं सगळंच आपण थोडंसं उघडं ठेवायचं आणि हवा लागली की ते छान सुकतं. आणि इकडचे आता फ्रीजच्या मधले भांडेसुद्धा हे सगळे मी घासून घेते आतमधले सगळे आणि ते सुद्धा सुकायला ठेवून द्यायचे. पाणी गळून जातं. 1-2 तास, 2-2.5 तास तरी कुठं जात नाही फ्रीजची जरी डीप क्लिनिंग करायची म्हटलं तर खूप वेळ लागतो. म्हणून ते करायला आधी घेतलं. फ्रीज स्वच्छ झालं की आपण नंतर अधूनमधून फ्रीजला हात मारतच असतो. आणि कधी पण फ्रीज साफ करत असताना जर आपण अधूनमधून रोज जरी साफ करत असलो ना तर फ्रीजचं बटन बंद करून पिन काढायचा, त्याची पिन काढूनच मगच फ्रीज साफ करायला घ्यायचा. याची हायगाई कधीच करायचं नाही. इथे बघू शकता मी पिनसुद्धा काढून ठेवली आहे फ्रीजवर, ते वायर, आणि मगच फ्रीजला साफसफाई. डीप क्लिनिंगला तर काढावंच लागतं, पण आपण रोज जरी फ्रीज पुसत असलो तर चुकूनसुद्धा आपण ओल्या हाताने वगैरे फ्रीजला पुसायचा प्रयत्न करायचा नाही. याची मात्र काळजी नेहमी प्रत्येक गृहिणीने घेतली पाहिजे. आपण कामाच्या घाई गडबडीत करायला जातो, पण तसं नका करू. तर इथे सगळे सुकलेले आहेत आणि फ्रीज पण छान असं कोरडं झाले. त्यामध्ये मी लावून ठेवते. इथे बघू शकता किती सुंदर फ्रीज असं एकदम क्लीन आणि नव्यासारखं स्वच्छ झालेलं आहे. मन अगदी प्रसन्न होतं असं फ्रीज बघून. तर आता बस याच्यामध्ये सगळं लावून ठेवते आणि फ्रीज कसं ऑर्गनाईज करते मी त्याचा व्हिडिओ दुसरा घेऊन येईन तुमच्यासाठी. तर आता बराच वेळ झाला मी या साफसफाईला लागले होते आणि मग मस्त अशी आंघोळ करून घेतली आणि फ्रेश झालेले आहे. तर आता लागायचं आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांशी शेअरसुद्धा करा. इथे बघू शकता किती सुंदर आणि नवीन अगदी आत्ता घेतले की काय असं फ्रीजची क्लिनिंग झालेली आहे. तुम्ही कशी करता तुमच्या फ्रीजची क्लिनिंग ते मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मी करते. चला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.